रक्षाबंधनाचा दुसरा दिवस. सगळे जातात तसे तोही पत्नीला माहेरी घेऊन गेला. दुपारच्या वेळी घरी येताना रस्त्यात लूटमार झाली. पत्नीचा जीव गेला तर नवरा जखमी झाला. पण खरंच असंच झालं का? इतक्या क्रूरपणे भाजपच्या नेत्याच्या पत्नीची हत्या का झाली? याचा तपास करताना आणि आरोपीचा शोध घेताना संशयाची सुई नवऱ्याकडे का गेली? शेवटी भाजपच्या नेत्याचा बुरखा फाटलाच. पत्नीची हत्या करून लुटीचा बनाव करणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पण नेमकं काय घडलं होतं? भाजपच्या नेत्यानं पत्नीची हत्या का केली? योजना आखूनही तो पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? पोलिसांनी काय माहिती दिलीये? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. राजस्थानच्या अजमेरमध्ये एका महिलेची हत्येची घटना समोर आली आहे. पण पोलीस जेव्हा आरोपीच्या शोधात होते तेव्हा वेगळीच गोष्ट समोर आली आहे. राजस्थानच्या अजमेरच्या किशनगडमध्ये रविवारी एक धक्कादायक घटना घडली. भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष रोहित सैनी आणि त्यांची पत्नी संजू तिच्या माहेरी म्हणजे किशनगडला जात होते. रक्षाबंधनाचा सण असल्यानं राखी बांधण्यासाठी ते दोघे भावाच्या घरी गेले. तिथून घरी परत येत असताना वाटेतच दोघांनी रोहित आणि संजूला अडवलं. पत्नी संजूची हत्या केली तर रोहित या हल्ल्यात जखमी झाला. त्यानंतर दोघेही हल्लेखोर फरार झाले. रोहित सैनीने मृत पत्नीला घेऊन रुग्णालय गाठलं. पत्नी संजू मृत झाली तर रोहित जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. घटनेचं गांभीर्य पाहता पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. रोहितने दिलेल्या माहितीनुसार भर रस्त्यात दुपारी दोघांनी पत्नी संजूसह रोहितला लुटण्याचा प्रयत्न केला, ज्यात पत्नी संजूचा मृत्यू झाला तर रोहित हल्ल्यात जखमी झाला. पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा दरोड्याच्या कहाणीत अनेक त्रुटी आढळून आल्या. रोहितच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते, पण त्याच्या जखमा गंभीर नव्हत्या. रोहितनं स्वतःवर हल्ला करून आणि त्याच्या पत्नीचं रक्त कपड्यांवर लावून दरोड्याची खोटी गोष्ट रचल्याचा पोलिसांना संशय आला. पण चौकशीत त्याचं सत्य समोर आलं. त्यानं सांगितलं की त्याचं त्याच्या पत्नीशी अनेकदा भांडण व्हायचं. यामागे रोहितला संजूवर संशय असल्याचं कारण दिलं. पण पोलिसांच्या चौकशीत या घटनेचा वेगळाच अँगल समोर आला. अजमेरच्या पोलीस अधीक्षक वंदिता राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित सैनी याचे गेल्या 3 वर्षांपासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पण पत्नी संजू यात अडथळा ठरत होती. तिला रस्त्यातून हटवण्यासाठी 15 दिवसांपूर्वी रोहितनं पत्नी संजूच्या हत्येचा बनाव रचला. रस्त्यात लुटीचा बनाव हा याच हत्येच्या कटाचा भाग असल्याचं आता समोर आलंय. कारण या लुटीतून झालेली हत्या वाटावी यासाठी मृत संजूच्या कानातले सोन्याचे झुमके हल्लेखोरांनी चोरून नेल्याचं पोलिसांनी सांगितलं. रोहितनं त्याच्या 4 साथीदारांसह या हत्येचा कट रचला. तोही हल्ल्यात जखमी झाला हे दाखवण्यासाठी त्यानं स्वतःवर हल्ला करून घेतला आणि जखमी करून घेतलं. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेनं रोहितच्या जखमांमध्ये लपलेलं सत्य उघड केलं. दरम्यान संजूच्या पालकांनीही सुरुवातीपासूनच रोहितवर संशय व्यक्त केला होता. त्यांनी सांगितलं की रोहित दररोज संजूवर अत्याचार करायचा. संजूच्या हत्येनंतर रोहितच्या या वागणुकीचं सत्य आता समोर आलंय. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या अनैतिक संबंधात पत्नी संजू अडथळा ठरत होती. त्यामुळे रोहित तिच्यासोबत वारंवार भांडण करायचा आणि हा अडथळा कायमचा दूर करण्यासाठी रोहितनं मित्रांसोबत संजूच्या हत्येचा कट रचला. हे सगळं उघड झाल्यानंतर पोलिसांनी रोहितला अटक केली आहे, तर उर्वरित 4 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत, ज्यात दोघांनी या हत्येत मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. या सगळ्या हत्येच्या घटनेचा तपास एसपी वंदिता राणा यांच्या नेतृत्वात करण्यात आला. पत्नी संजूची निर्घृण हत्या करताना निष्ठुरपणे पाहणाऱ्या रोहित सैनीनं स्वतःच पत्नीला रुग्णालयात नेण्याचं नाटक केलं. भाजप नेत्याच्या या क्रूर भूमिकेमुळे अजमेरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता रोहित आणि संजू यांच्या मुलांनाही मदत करण्याचं आवाहन संजूच्या पालकांनी केलेलं आहे. या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.